काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य व केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला। त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण देखील केली। तर सध्या शेतकऱ्यांची स्थिती पाहता मदतीचा हात देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। ते नागपुरात बोलत होते। विशेष म्हणजे त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। निवडणूक आयोग हा चोरी करतोय आणि वोट चोर गद्दी चोर या अनुषंगानं राहुल गांधींनी देशभरात एक कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध जे पुरावे आहेत तेही सादर केलेले आहे। आणि आता गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, हे वस्तुस्थिती सगळी दूर पोहोचल्यामुळे आता नाइलाजानं कुठेतरी निवडणूक आयोग या दृष्टिकोनातून पुढे येत आहे। या निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्याचं काम हे राहुल गांधींनी केलेलं आहे। आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही असं वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकार, मोदी सरकार हे सांगत असतानाही राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनाचा निर्णय घेण्याकरता केंद्रीय सरकारला जसं भाग पाडलंच त्याचाच दुसरा भाग हा निवडणूक आयोगाला राहुल गांधी वठणीवर आल्याशिवाय राहणार नाही याचेच असणारा आजची पत्रकार परिषद म्हणजे त्याचेच एक संकेत आहे। नुसतं जे पॅकेज आहे ते पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे आणि शेतकऱ्यांचा उद्रेक होणार आहे म्हणून वटाण्याच्या शेतकऱ्यांना अक्षता लावण्याचा तो प्रयत्न होता। वास्तविक पाहता हे सगळं जे पॅकेज आहे हे फोल आहे आणि या पॅकेजमधून काही मिळणार नाही। ही त्यावेळेची असणारी आम्ही व्यक्त केलेला संशय हा खरा ठरत आहे। हे सरकार ज्यांचा इन्शुरन्स कंपनीचे वीज कडाडल्यानंतर पुरात वाहून गेल्यानंतर 4 लाख रुपये हे इन्शुरन्स पोटी मिळतात तेही त्यांनी पॅकेजमध्ये दाखवले। मुळात आमची जी मागणी आहे त्या पॅकेजमध्ये अनेक लिकेजेस आहे किंवा पॅकेज जे आहे हे थोतांड आहे। त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी सरसकट हेक्टरी 50,000 रुपये ही मदत करावी, कुठलीही त्याच्याशी कमाल मर्यादा न ठेवता, आणि रब्बीचा हंगामाची मदत करणं आवश्यक होती कारण रब्बीला बियाणं खत हे सरकारने द्यायला हवं होतं मात्र ती वेळ आता पुढे गेली आहे आणि रब्बी पोटी 10,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान हे रब्बी पिकांसाठी त्यांनी द्यावं आणि सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। आणि करिता या एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावं आणि केंद्र सरकारकडून पॅकेज घेऊन यावं। बच्चू कडूजी यापूर्वी देखील उपोषणाला बसले होते आणि ते उपोषणाला बसल्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं, त्यांच्या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं सरकारनं ते ताबडतोबीनं सोडवले पाहिजे अशा प्रकारची आमची मागच्या वेळेसही जाहीर भूमिका ही होती। यावेळेसही बच्चू कडूंनी आंदोलनाच्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष या नात्यानं मलाही पत्र पाठवून त्या संदर्भामध्ये पाठिंबा मागितलेला आहे आणि या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं काँग्रेस देखील आंदोलनात्मक आणि एक फार मोठी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आहे। त्यामुळे या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत। या संदर्भामध्ये आमचा देखील पाठिंबा आहे आणि आम्ही देखील लढत आहोत।